आता पाहणार आहोत राज्यातील पाऊस पाण्यासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। गोदावरीला आलेला पूर आता ओसरला। गंगापूर धरणामधून विसर्ग कमी केल्यानं पूर ओसरण्यास मदत। दुतोंड्या मारुतीच्या तळपायापर्यंत पाणी। पुण्यातील भिडे पुलावरचं पाणी आता ओसरलं। पूल 4 दिवसांनी वाहतुकीसाठी खुला। खडकवासला धरणामधून मुठा नदीमध्ये पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद केल्यानं पाणी ओसरलं। खडकवासला धरणामधून सलग 13 दिवसांमध्ये 16.42 टीएमसी पाण्याचा विसर्ग। खडकवासला धरण साखळी क्षेत्रामध्ये पडलेल्या मुसळधार पावसानं 4ही धरणं तुडुंब। कोयना पाणलोट क्षेत्रामध्ये पावसानं विश्रांती घेतल्यानं कोयना धरणाचे दरवाजे बंद। पाण्याची आवक घटल्यानं धरण व्यवस्थापनाचा निर्णय। नदीकाठच्या गावांना दिलासा। जायकवाडी धरणाच्या पाणीसाठ्यात देखील वाढ। पाणी पातळी 20%वर। 58,000 क्युसेक वेगानं धरणामध्ये पाण्याची आवक। 5 दिवसांमध्ये जायकवाडी धरणामध्ये पाणीसाठा 4%वरून 20%वर। सोलापूरच्या करमाळ्यातील उजनी धरण ओव्हरफ्लो। धरणामधून 1,25,000 क्युसेक पाण्याचा भीमा नदी पात्रामध्ये विसर्ग। सांगलीमधील कृष्णा नदीची पाणी पातळी गेल्या 24 तासांमध्ये 1.5 फुटानं घटली। कृष्णा नदीची पाणी पातळी सध्या 37 फूट 5 इंचांवर। राज्यामध्ये पुढील 4 दिवस पावसाचा जोर कमी। किनारपट्टी घाटमाथा विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज। राज्यातील 2,997 धरणांमध्ये 916.75 टीएमसी पाणीसाठा। राज्यभरातील एकूण 34 धरणांमधून पाण्याचा मोठा विसर्ग।